डे ट्रेडर्स, मायसेल्फ मयुरेश. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जस्टी लिव्हरमोर एक ट्रेडर होता आणि त्याने एक पुस्तक लिहिले विस्पर्स ऑफ जस्टी लिव्हरमोर. त्यामधले मी 5 पॉईंट काढल्यात. त्यांना आपली म्हणजे ट्रेडिंग जी माइंडसेट आहे ना ते चेंज होऊ शकते, काहीतरी एज मिळू शकते आपल्याला. आणि सायकोलॉजिकल पॉईंट आहेत ते त्याने खूप पॉईंट सांगितलेत. त्याच्यातले मी 5 पॉईंट काढलेत. आणि पहिला पॉईंट आहे त्याचा बिग मूव. प्रत्येक मिनिटाला तो असं सांगायला लागलाय की प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासात बिग मूव येणार नाहीये. बिग मूव कधी येणार आहे ते मला पण माहिती नाही, तुम्हाला पण माहिती नाही, पण येणार आहे हे नक्की आहे. ठीक आहे, जस्ट वेट असं तो म्हणतोय की भैया वेट करायला शिका, तुम्हाला ती मूव मिळून जाईल. पण प्रत्येक वेळी मिळेल काय असं नाही मिळणार. ठीक आहे, तर हे त्यानं सांगितलंय. परत सेकंड पॉईंट काय सांगितलंय त्यानं, प्रोफेशनल नीड राईट ट्रेड आणि अमेचर नीड ट्रेड. म्हणजे जे प्रोफेशनल शूटर आहेत ना, म्हणजे त्यांना मार्केटमध्ये कळायला लागले की भैया सप्लाय डिमांड काय काय आहे ते त्यांचे क्लिअर आहेत, सगळे रूल फंडामेंटल ते क्लिअर आहेत. त्यांना काय पाहिजे, राईट ट्रेड पाहिजे. आणि जे अमेचर आहेत त्यांना नुसतं ट्रेड पाहिजे की भैया मला ट्रेड घेऊन बसायचं आहे, माझा टाइम वाया नाही गेला पाहिजे, मला ट्रेड, माझी पोझिशन हलतेली पाहिजे, मला थ्रिल यायला पाहिजे. ठीक आहे, व्हिडिओ गेम सारखी. त्यामुळं तसं त्यानं सांगितलंय की प्रोफेशनल जे आहेत त्यांना राईट ट्रेड पाहिजे, म्हणजे ती सेटअप झाल्यावरती ट्रेड करणार आहेत विथ रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग त्यांची प्रॉपर असणार आहे. पण अमेचर जे आहेत ना, शूटर बिगिनर वाले ते नाहीत, त्यांना नुसतं ट्रेड पाहिजे आहे. भाई सेटअप झालाय आणि मला ट्रेड ट्रेड करायचा आहे, किंवा विदाऊट सेटअप रॅन्डमली कुठं पण घुसतात ते अमेच्युअर असतात ना, त्यांना नुसतं ट्रेड करायचं आहे, दॅट्स इट. ह्याच्या पुढे काही नाही आहे. तो त्यांनी सांगितलंय सेकंड पॉईंट. आणि चांगलाच सांगितलंय जे. ठीक आहे, आता थर्ड पॉईंट काय सांगितलंय त्यानं, लेस यू डू बेटर यू डू. म्हणजे जेवढे तुम्ही ट्रेड कमी करणार आहे, कमी म्हणजे पूर्णच कमी नाही आहे, पण आता जे स्कॅल्पर ते नसतात, मी असं नाही म्हणत की स्कॅल्पिंग नाही केली पाहिजे, तर तुम्हाला जे सूट होते ते तुम्ही करा, मला जे सूट होते ते मी करतोय. पण त्याने तसं सांगितलंय ते मी तुम्हाला सांगायला लागलोय. तो काय म्हणतोय, जेवढं मोठं टाइम फ्रेम असेल तेवढं त्याच्यात नॉइसेस कमी असणार आहेत आणि तुम्हाला ट्रेड कमी मिळणार आहेत, पण जे मिळणार आहेत ते क्वालिटी मिळणार आहेत. आणि क्वांटिटी, जे क्वांटिटीवाले ट्रेड करतात ना, म्हणजे दिवसाला 5, 7, 10 असे जे ट्रेड करतात, आणि जे दिवसाला ट्रेड करतात पण आणि नाही करतात पण, त्यांना एक जरी ट्रेड मिळाला तरी ह्यांच्यापेक्षा हे प्रॉफिटेबल असतात. का? कारण का ह्यांचे जे ट्रेड असतात ना ते क्वालिटी असतात आणि ह्याच्यामध्ये वेटिंग असत्या, ह्याच्यामध्ये सगळं त्यांचं सेटअप झालेलं असतं, कन्फर्मेशन मिळालेलं असत्या, मग ह्यांना जास्त एज मिळतोय. पण ह्यांचा कसा विषय असतो, हे स्कॅल्परवाले असतात ना 5-10 मिनिटं वाली, म्हणजे 5 मिनिटं, 3 मिनिटं, 1 मिनिटं, ह्यांचा ट्रेड लगेच घ्यायचा असतो, लगेच एक्झिट होती. त्यामुळे त्यांना आहे ना 100% राईटच व्हायला लागते. जर स्कॅल्पिंग असेल ना, तेव्हा जर असला तर तुम्हाला एज मिळणार आहे. ठीक आहे, आणि प्लस तुमचे ब्रोकरेज, ओव्हर ट्रेडिंग होणार आहे ते वेगळाच विषय आहे. त्यामुळं आपला कॉन्फिडन्स ला हे होऊ शकता, तिथं हानी पोहोचू शकते आपल्या कॉन्फिडन्सला. ठीक आहे, तर तो काय म्हणतोय, लेस यू डू बेटर यू डू, दॅट्स इट. ह्याच्यानंतर तो काय सांगतोय, बोर्डम इज अ पे टू सक्सेस इन ट्रेडिंग. तुम्हाला असं वाटणार आहे ट्रेडिंग करताना, जर तुम्ही फुल टाइम असला तर तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे, तुम्हाला असं किंवा तुम्ही ट्रेडिंग करत असला तरी पण तुम्हाला असं वाटणार आहे की भैया मार्केट जेव्हा चॉपी असेल ना, म्हणजे रेंज बाउंड असेल, तेव्हा तुम्हाला असं वाटणार आहे की काय चाललंय मार्केटमध्ये, काय पळत पण नाही आहे, आणि तेव्हा तुम्ही स्वतःवर डाऊट करायला लागताय. तुम्ही कारण कनेक्टेड असताय मार्केट सोबत. हा, मग तुम्ही काय करताय, स्वतःवर डाऊट करायला चालू करताय की बाय काय मार्केट चाललंय, आपल्या संग काय असं व्हायला लागले. आणि जेव्हा मूव्ह येणार आहे तेव्हा तुम्ही त्या ट्रेडमध्ये नसताय. आतापर्यंत तुम्ही स्वतःला विचारा की आपण सगळ्यात मोठा ट्रेड कुठला कॅप्चर केलाय. आतापर्यंत एवढ्या मूव्ह आल्या, एक तरी मूव्ह तुम्ही मोठी कॅप्चर केलायसा का? तर त्याचा आन्सर मीच सांगतो तुम्हाला, तुम्ही केलायसा का नाही. तर 70-80%, 90% लोक ते मूव्ह कॅप्चर नाही केले. का का नाही केली? कारण का तुम्हाला कुठं ट्रेड घ्यायचा, कुठं काय करायचं, आणि ऍक्शन माहिती नाही की काय घेतली पाहिजे तेव्हा असं. ठीक आहे, आणि तुम्हाला नेकेड चार्ट वाचायला आलं पाहिजे, बायर आणि सेलरची सायकोलॉजी कळाली पाहिजे, मेन ते काय. ठीक आहे, आणि बोर्डम इज पे टू सक्सेस इन ट्रेडिंग असं त्याने सांगितलंय की वेट करता आला पाहिजे मेन. आणि बोर होणार आहे तेव्हा तुम्ही वेट करणार आहे तेव्हा. आणि फिफ्थ पॉईंट काय सांगितलाय, हाफ द विक्ट्री व्हेन यू बिलीव्ह प्रिपरेशन. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिपरेशन वरती, स्वतःवरती आणि तुमच्या माइंडसेट वरती जेव्हा बिलीव्ह करतायसा, काम आधा हो गया भाई, उसी में से काम आधा हो गया आपका. ठीक आहे, हाफ द विक्ट्री व्हेन यू बिलीव्ह प्रिपरेशन. तेवढा तुमचं आता ह्या वाक्यामध्येच आहे, ते सगळ्याच फील्डला लागू होते. ठीक आहे, तुम्ही कुठल्या पण फील्डमध्ये असू दे, हे लागू होते. पण मला हा पॉईंट जरा जास्त आवडला म्हणून मी घेतलाय.
ठीक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास करताय आणि तुम्हाला असं वाटत असेल, की सेटअप मिळालाय आणि सेटअप मिळाल्यावरती मी कुठेतरी सक्सेसफुल होणार आहे. लगेच कुठला तर तुम्हाला दिसतोय सेटअप, ठीक आहे. तुम्ही लगेच म्हणतायसा, की भाई हो सेटअप मिळालाय, मी आता हे होणार आहे. आता माझ्याकडे पैसे येणार आहेत. नाही, तसं नसते, ठीक आहे ना. ते सेटअप पहिल्यापासून कुणाकडे तर आहे. तो का नाही झाला? तर मेन एकच आहे सायकॉलॉजी जिची स्ट्रॉंग असणार आणि त्याची मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग सही असणार आणि त्याच्यात माहिती आहे की ट्रेडमध्ये हे झाल्यावर मी हे करणार म्हणजे त्याच्याकडे ट्रेडिंग प्लॅन असणार, तोच मार्केटमध्ये पैसा मिळवणार आहे. हे मी तुम्हाला सांगतो. माझ्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यात कळाले ना मला, जे स्वतः म्हणजे मी स्किलमध्ये आहे मी त्या ट्रेडिंगमध्ये आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की भाई सेटअप वर्क नाही करत. म्हणजे सेटअप वर्क आहे पाहिजे, पण इसेन्शियल सायकॉलॉजीपेक्षा तो इम्पॉर्टंट नाही. सायकॉलॉजी 90% इफेक्ट देत्या आणि 10% नुसता तुमचा सेटअप आहे. लक्षात ठेवा काय कायम. ह्यो पॉइंट माझा लक्षात ठेवा ह्यो. ठीक आहे, की हाफ द विक्ट्री व्हेन यू बिलीव्ह प्रिपरेशन. ह्यो पॉइंट 5 सांगितला जस्सी लिव्हरमोरनं त्याच्या विस्पर्स ऑफ लिव्हरमोरमध्ये आणि एवढं सांगतो आणि जर ह्यो व्हिडिओ आवडला असला, तर व्हिडिओला काय करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. दॅट्स इट.